देवरीमध्ये घरफोडीचा जो प्रयत्न झालेला आहे 23 तारखेच्या रात्री 23 मेच्या रात्री, त्या अनुषंगाने सद्यस्थितीमध्ये देवरी पोलिसांच्या ताब्यात 10 आरोपी आहेत. 10 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि यामध्ये आणखी आरोपींचा शोध घेणे व आणखी वेपन्स आणि गाड्यांचा शोध घेणे सुरू आहे. तपास सध्या सुरू आहे. सर, आरोपी वेपन आणि त्यांचे अवजार होते ते पण आरोपीकडून मिळाले का आपल्याला? शस्त्र जे होते ते शस्त्रांचे अजून आपल्याकडून रिकव्हरी होणे बाकी आहे. तसेच काही जे आरोपी अजून यामध्ये सहभागी होते ते मिळणे बाकी आहे आणि एक 4 व्हीलर मिळणे बाकी आहे. आपल्याला सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे 3 4 व्हीलर आपल्याला जप्त केलेले आहेत आणि 10 आरोपींना आपण अटक केलेलं आहे. अंदाजे किती आरोपी राहणार सर इथे? साधारणतः अजून 5 ते 6 आरोपी यामध्ये वाढवण्याची शक्यता आहे. सर, शहरातील जनता पॅनिक नाही व्हायला पाहिजे यासाठी काय सांगावं? सदरील घटना जी घरफोडीचा प्रयत्न झालेला आहे ती घटना चोरीच्या उद्देशाने घरफोडी करण्याचा आरोपींनी प्रयत्न केलेला आहे. तर यामध्ये शहरातील नागरिकांना माझं एवढंच सांगणं राहील की आपले जे काही आर्थिक व्यवहार होतात यांबाबतची जी आपण वाच्यता करतो ही सार्वजनिक ठिकाणी करता कामा नये किंवा आपल्या विश्वासार्ह लोकांच्या संपर्कात असतानाच आपण याबाबत डिस्कशन केलं पाहिजे. कारण या गोष्टीच्या मध्ये ॲड ऑन होत जाऊन चुकीचा मेसेज पसरला जातो आणि या प्रकरणामध्ये तशा प्रकार घडलेला दिसून येत आहे आपल्याला की आरोपींना संबंधित घरामध्ये मोठ्या प्रमाणात कॅश आणि सोने असण्याची माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने त्यांनी सदर घरफोडीचा प्रयत्न केला. आरोपीला किती दिवसाची कस्टडी मिळाली? 6 जूनपर्यंत 8 आरोपींना आपल्याला मान्य कोर्टाने PCR दिलेला आहे. इतर 2 आरोपी आपण आज अरेस्ट केल्यामुळे त्यांना आज आपण कोर्टामध्ये प्रोड्यूस करतो आहे आणि त्यांच्या देखील आपण 6 किंवा 7 तारखेपर्यंत PCR मागत आहोत.